Good morning, friends. Students, in the last lecture we studied the transformations of the matrices. Transformations आपण कसे केले होते? There are three transformations: interchanging, multiplying, and there is a adding of any two row or any two column. So in the last lecture we already studied that कुठे आपल्याला 1 आणायचं आहे, कुठे आपल्याला 0 आणायचं आहे. Whenever we transform any square matrix into an identity matrix or upper triangular or lower triangular matrix, आपल्याला 1 किंवा 0 0 याची गरज पडते. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की 1 पहिले कुठे आणायचा, मग कुठे 0 येतात, मग कुठे पुन्हा 1 आणायचा, कुठे 0 येतात. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण हे सगळं शिकलेलो आहे. आय होप यू understand it well and try to solve the problems from that exercise which is totally based on the transformations. Okay, now the next topic of this chapter, त्याच्या समोर आपल्याला जायचं आहे, and the very important topic of this chapter, that is called inverse of a square matrix. Inverse of a square matrix. एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स, हाऊ विल यू फाइंड इट? ओके, नाव मल्टिप्लिकेशन आपण घेतलं असेल भरपूरदा. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण बघा, इन द लास्ट स्टँडर्ड वी ऑलरेडी स्टडीड अबाउट इफ वी मल्टिप्लाय ए बी, ए इंटू बी आणि बी इंटू ए, दे आर जनरली दे आर डिफरंट. हे वेगवेगळे राहत होते. ए बी आणि बी ए हे खूप भरपूरदा तुम्हाला नॉट इक्वल टू दिसतात. ओके, बट नाव हियर कधी कधी ए बी अँड बी ए आर इक्वल. नाव त्याच केसचा आपल्याला स्टडी करायचा आहे. नाव व्हॉट इज द इनवर्स ऑफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स? ठीक आहे. सो इफ मॅट्रिक्स ए, सपोज ए तुमचा आहे इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स, इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. इफ एनी मॅट्रिक्स बी एक्झिस्ट, इफ देअर एक्झिस्ट एनी मॅट्रिक्स बी ऑफ सेम ऑर्डर किंवा ऑफ ऑर्डर एम, एखादीचा एम ऑर्डर असेल, सेम ऑर्डर याचा पण असेल. सेम ऑर्डरमध्ये समजा बी मॅट्रिक्स असा कोणता एक्झिस्ट असेल, दॅट इज ऑर सच दॅट ए बी शुड बी इक्वल टू बी ए. ए बी आणि बी ए बी अँड बी ए आर इक्वल. सपोज युअर ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम. If there exists a matrix B of the same order, of the order M, such that AB should be equal to BA, हे कधीच इक्वल येत नसतात. खूप रेअर केसेसमध्ये हे इक्वल येतात. कोण? AB आणि BA. समजा असा मॅट्रिक्स B, if it is exist, then AB is equal to BA. If it is exist, then what? Your matrix B is called, ह्या B ला आपण काय म्हणणार? B is called inverse. B is your inverse of matrix A. Very simple thing आहे. समजा एखादी मॅट्रिक्स एक्झिस्ट करत असेल, जसं म्हणजे ए बी इज इक्वल टू बी ए, तर जो मॅट्रिक्स असेल इट इज कॉल्ड द इन्व्हर्स ऑफ ए. सो दॅट इज यू कॅन राईट लाईक बी, समजा ए इन्व्हर्स, एचा जर इन्व्हर्स जर घ्यायचा म्हटलं, इट इज डिनोटेड बाय ए इन्व्हर्स. Now that is we can write A inverse is equal to, इथेच आपण लिहून घेऊया, AB is equal to BA and that should be equal to I. I म्हणजे काय असतो? The identity matrix of order which is same as order A and order B. AB चा जो ऑर्डर असेल तोच I चा ऑर्डर असेल. Now we can write simply A inverse, B च्या ठिकाणी A inverse लिहून टाकू. B म्हणजेच काय लिहून टाकू आपण? A inverse. A inverse is equal to A inverse A should be equal to काय घ्यायचं आपल्याला? I. If this condition exists, then your matrix has an inverse.
इन्व्हर्स आहे आणि तो इन्व्हर्स म्हणजे कोणता असेल, दॅट इज कॉल्ड बी. पुन्हा समजून घ्या. सपोज मॅट्रिक्स ए इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स अँड दॅट if there exists any matrix capital B such that AB is equal to BA and is equal to A हे condition जर satisfy होत असेल, so that matrix B is called inverse of an matrix A and which is denoted by A inverse. So that's why A inverse is equal to A inverse A is equal to what? I. So ही आहे तुमची definition for the inverse of a matrix. आता हा काढायचा कसा असतो, याची मेथड काय असते हे आपण पाहून घेऊया. नाव देर आर टू स्टेटमेंट्स हियर. एक आहे तुमचा ए इनवर्स इज इक्वल टू आय आणि एक आहे तुमचा ए इनवर्स ए इज इक्वल टू आय. ठीक आहे. सो जनरली ए इनवर्स इज इक्वल टू आय विच कॅन बी इनवर्स. वी कॅन फाइंड ए इनवर्स. इनवर्स फाइंड करायचे असे आपल्याला स्टेटमेंटची गरज पडत असते. Whenever we find inverse by row transformation ni जर आपल्याला inverse find out करायचा आहे, so we use A inverse is equal to I. And suppose we have to find A inverse by using column transformations. Column transformations we use A inverse A is equal to what? I. Now what is the method to finding any inverse? एखाद्या मॅट्रिक्सचा जर इन्व्हर्स फाइंड आउट करायचा असेल, व्हॉट विल बी द मेथड्स? नाउ देर आर टू मेथड्स. नाउ फर्स्ट मेथड इज ट्रान्सफॉर्मेशन मेथड. वी हैव टू फाइंड इन्व्हर्स बाय यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशंस. आणि दुसरी मेथड आहे दॅट इज कॉल्ड ॲडजॉइंट मेथड. ॲडजॉइंट मेथड. ठीक आहे. ॲडजॉइंट मेथड याच्यानंतर बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे आहे दॅट इज द finding an inverse of a matrix by using transformation, that is row transformation or column transformations. Now first of all we have to study how will you find the inverse of a matrix by using a row transformation. Generally row transformation ni आपण कसं inverse find out करतो. So we generally एक मागच्या वेळेस तुम्हाला एक मेथड लिहून दिलेली आहे मी, त्या मेथडवर थोडंसं फोकस करायचं आहे. त्या मेथडनी जायचं आहे, त्या मेथडनीच आपण प्रयत्न करूया जायचा. त्या पहिले मी सांगून देतो की जर इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे तर कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नाव वेनेवर यू फाइंड द एनी इन्व्हर्स जर आपल्याला फाइंड करायचं आहे, सो सगळ्यात पहिले पाहायचं आपल्याला तो एक्झिस्ट आहे की नाही आहे. आता एक्झिस्ट आहे की नाही आहे, इन्व्हर्स आहे की नाही अस्तित्वात, ते कसं चेक कराल? सो that is the note 1. A inverse exist करेल. A inverse exist if and only if, मी generally if लिहितो, if and only if that determinant of that matrix is a not equal to 0. if पहिले सगळ्यात पहिले whenever you find the inverse of a matrix you have to check the determinant of that matrix should not be equal to 0. जर हा not equal to 0 आहे तर तुमचा inverse exist करेल. If determinant of A is equal to 0 then your inverse does not exist. लक्षात ठेवायचं. and पुन्हा एक गोष्ट सांगतोय, that denotes determinant. याला असं लिहू शकतो आपण, or भरपूर जण इथे चूक करतात, इथे म्हणतात mod of A स्पेशली इन मॅट्रिक्स चॅप्टरमध्ये, मॅट्रायसिस चॅप्टरमध्ये याला मॉड म्हणणार नाही तुम्ही. याला काय म्हणणार आहे? दॅट इज द डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स ए इज नॉट इक्वल टू 0. मॉड म्हणायचं नाही आहे, चूक करायची नाही आहे. छोट्या छोट्या चुका आहे मग खूप मोठ्या चुकांमध्ये कन्वर्ट होतात. ओके. नाव ए इनवर्स एक्झिस्ट when केव्हा? if and only if that determinant of A is not equal to 0. ओके. हे लक्षात ठेवणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला इन्व्हर्स फाइंड आउट करायच्या वेळेस तुम्हाला डिटर्मिनंट चेक करावं लागणार आहे. डिटर्मिनंट कसा चेक करतात तुम्हाला माहीत आहे. डिटर्मिनंट बी शिकलेले आहे तुम्ही 11वीमध्ये. डिटर्मिनंट चेक करायचा आहे, तो किती आला पाहिजे? नॉट इक्वल टू 0. देन युअर ए इन्व्हर्स एक्झिस्ट.
इफ ए इनवर्स एक्झिस्ट देन यू कॅन राईट, जर रो ट्रान्सफॉर्मेशननी जाल तर ए इनवर्स इज इक्वल टू आय, देन यू कॅन राईट ए इनवर्स इज इक्वल टू आय. ए इनवर्स इज इक्वल टू व्हॉट? आय. नाव पुट द व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे काय असेल? ए वॉट एव्हर जनरली मी घेतो आता A11, A12, A13, 23, 31, 32, 33 into A inverse is equal to I means same order of A, that is 1 0 0 0 1 0 0 0 1. Okay, so that is the first method. First of all we have to check for the existence of A inverse, then we have to write this. If it is exist, if not equal to 0 म्हणजे A तुमचा कोणता मॅट्रिक्स झाला? नॉन सिंग्युलर झाला. ठीक आहे, नॉन सिंग्युलर असणं आवश्यक आहे. देन A inverse is equal to I you can write, and you can put the value of A and you can write the matrix A which is I which is identity matrix. Now समोर काय करायचं? How will you find A inverse? Now A inverse कसा find करायचा? Now that matrix something values are here, we have to convert it into I. We have to convert it into I कसा बनेल? Now methods माहित आहे तुम्हाला? 1 0 0 1 0 0 1 0 0. By applying suitable row transformations we have to convert that matrix into an identity matrix. Okay, now whenever we apply some row transformations on this matrix, simultaneously we have to apply on this matrix also. Now if that matrix transform into I, this matrix also changes. हा चेंज जर जेव्हा होत असेल, हा चेंज झाला, सो इथे काहीतरी असं बनेल I इंटू A इनवर्स इज इक्वल टू सम मॅट्रिक्स काहीतरी बनेल. ओके, नाव I इंटू एनी मॅट्रिक्स, एनी I सोबत मल्टिप्लाय केला एनी मॅट्रिक्सचा तर तो एनी मॅट्रिक्स असेल. समजा असं असेल I इंटू A इज इक्वल टू A. I इंटू A इनवर्स इज इक्वल टू व्हॉट? A इनवर्स. सो हा I बनला. Firstly we have to convert it into I, transform it into I by using suitable row transformations. Then I बनल्यानंतर into A inverse. So that's why A inverse is equal to that जो matrix येईल तो. So this is the method. This is the method for finding A inverse by using row transformations. So we have to apply this method, which is not very easy. If जर तुम्हाला हे इथे मागचे आपण ट्रान्सफॉर्मेशन्सच्या स्टेप्स लक्षात ठेवायला सांगितल्या होत्या, त्या जर बरोबर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि त्या स्टेपनी जर गेले, सो ऑब्वियसली युअर ए इनवर्स विल बी व्हेरी व्हेरी क्लिअर. ते मी लिहून दिलेलं आहे तुम्हाला. दिस इज युअर finding an inverse of a square matrix by using row transformation. Now quickly मी सांगून देतो की कॉलम साठी काय करायचं आहे. Now column transformation whenever we apply, if you have to find the inverse of an matrix by using column transformation, so you have to use this. So A inverse A is equal to I. इथून स्टार्ट करणार तुम्ही. Similarly you have to check for the determinant of A. Now A inverse A is equal to I. Write down A inverse here, put the value of A here is equal to I ची व्हॅल्यू असेल 1 0 0 whatever. लक्षात आलंच असेल आता कसं करायचं आहे. अँड दॅट मॅट्रिक्स वी हॅव टू चेंज into an identity matrix. A inverse into I is equal to some matrix येईल. ओके, आपण प्रॉब्लेम मध्ये पाहून घेऊया. हे जनरली लक्षात ठेवायचं आहे, पुस्तकात दिलेलं आहे तर पाहून घ्याल, समजून घ्या काय करायचं तर. A inverse into I, it is also a inverse, so that matrix will be your A inverse. So this is the method for column transformation, this is the method for row transformations. So इथे नोट डाउन करून घेऊ शकता तुम्ही की डिफरंट ट्रान्सफॉर्मेशन्सनी आपण इनवर्स कसा फाइंड आउट करू शकतो.
Now for the practice purpose, we have to take two problem, whatever we want, for the inverse of F, to find the inverse of the matrix capital A. Okay. Now एक्सरसाइज मध्ये एक प्रॉब्लेम एक घेऊन घेतो मी. त्याच्यामध्ये क्लिअर आयडिया तुम्हाला येऊन जाईल की व्हॉट वी हॅव टू अप्लाय व्हेनेवर वी ट्रान्सफॉर्म एनी मॅट्रिक्स इनटू एन आयडेंटिटी मॅट्रिक्स. नाव एक प्रॉब्लेम घेऊन घेतो मी. डायरेक्ट सोल्यूशन स्टार्ट करेल. लेट ए इज इक्वल टू एक 2/2 घेऊन घेऊ. 2/2 अँड देन 1 3/3. सो 2/2 मॅट्रिक्ससाठी काय कराल. नाव वन क्वेश्चन आहे तुमचा एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 6. फाइंड द इनवर्स ऑफ एन फॉलोविंग मॅट्रायसेस. सो 2/2च्या ठिकाणी एक काम करू मी. एक प्रॉब्लेम 3/3चा घेऊन घेतो. यू कॅन अप्लाय 3/3 साठी पण तुम्ही आणि 2/2 साठी तुम्ही स्वतः अप्लाय करून घ्याल. नाव एक प्रॉब्लेम असेल दॅट इज थर्ड नंबर 0 1 2 1 2 3 and this is 3 1 1 3 1 1. This is obviously a 3/3 matrix. Okay, now for 3/3 matrix we have to find the inverse of this matrix. This is the problem number 3. क्वेश्चन नंबर 6 प्रॉब्लेम नंबर 3 फ्रॉम एक्सरसाइज. एक्सरसाइजचं नाव दिलेलं नाही आहे. आय थिंक इट इज सेकंड वाली एक्सरसाइज असेल. सो दिस इज ए इज इक्वल टू दॅट 3/3 मॅट्रिक्स. वी हॅव टू फाइंड द इनवर्स बाय यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशंस. सो जनरली वी स्टार्ट्स फॉर द रो ट्रान्सफॉर्मेशंस. नाउ फॉर फाइंडिंग ए इनवर्स वी हॅव टू चेक द डिटर्मिनंट. व्हॉट इज द डिटर्मिनंट ऑफ ए, which is 0 1 2 1 2 3 3 1 1. ठीक है. वी हैव टू चेक हा 0 येतो की 0 नाही येत, whether it is singular matrix or non singular matrix. so what is the method. सगळ्यांना माहित आहे की याची काय मेथड आहे. 0 into whatever that will be 0 2 minus 3. second term always minus 1 into 1 into 1 1 3 into 3 that is 9 1 minus 9 plus 2 into that is 1 into 1 1 3 into 2 6 1 minus 6. Okay, now that will be 0 minus 1 into minus 8 plus 2 into minus 5. Okay, now that will be 0 plus 8 minus 10. That will be what? Minus 2, which is not equal to 0. So that determinant of A is not equal to 0. That's why A is a non-singular matrix and therefore A inverse exists. A inverse exists, and if A inverse exists, then we write A inverse is equal to I for the row transformation, and A inverse A is equal to I for the column transformation. Okay, so generally we starts for the row transformation. So A inverse is equal to I we starts. Okay, now for this we put the value of A. So A means 0 1 2 1 2 3 3 1 1 into A inverse is equal to I means 1 0 0 0 1 0 0 0 1. Okay, so this is your first step for finding inverse of any matrix A. Now we have to change याला आपल्याला I मध्ये कन्वर्ट करायचं आहे. नाव 3/3 तुम्हाला माहित आहे 1 कुठे असायला पाहिजे, 0 कुठे असायला पाहिजे. सो अप्लाय दॅट मेथड ऑन दिस. सो क्लिअरली मला एक गोष्ट दिसतोय आहे, ॲडिंग सबट्रॅक्टिंग करण्यापेक्षा जर आपल्याला 1 इथे दिसतोय आणि इथे 0 दिसतोय, सो इफ वी इंटरचेंज दिस
सो क्लिअरली आपल्याला इथे 1 पाहिजे. अप्लाय दॅट स्टेप. 1 इन द प्लेस ऑफ A11 येतो आहे. सो बाय किंवा आपण असं लिहू शकतो R1 इंटरचेंजिंग R2, R1 interchanging R2, that's why 1 2 3 0 1 2 3 1 1. ठीक आहे. R3 as it is, R1 R2 interchange केलं, into A inverse is equal to I means how will 0 1 0 1 0 0 0 0 1. okay, so इथे 1 आला, इथे 0 आला. Now what is the next step? 0 in the place of A31, इथे 0 पाहिजे, 1 आला, इथे 0, इथे 0, इथे 0 already आलेला आहे. So now we have to get 0 here. So R3 changes to R3 म्हणजे हा 3 आहे, 3 मधून 3 मायनस करावं लागेल, मीन्स इथे 3 टाइम्स R1, 3 टाइम्स R1. लक्षात घ्या, आरामात करा, लक्षात घ्या, ह्या गोष्टी करणं खूप आवश्यक आहे. ओके. नाव R3 वी हॅव टू चेंज R1 अँड R2 ॲज इट इज. ठीक आहे, लिहून घेतो मी, ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे, मग चेंज करू, आरामात करू. 0 1 0 1 0 0. ओके. नाव R3 मायनस 3 टाइम्स R1. बघा मगाशी मी रफ वर्क केलं होतं, रफ वर्क करून पाहूया. R3 काय इथून लिहून टाकायचं 3 1 1 0 0 1. ओके. नाव 3 टाइम्स R1 करा, याला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊ. 3 6 9 0 3 0. चेक कराल, मायनस सगळे. नाव रफ वर्क 0 -5 -8 0 -5 -8. This will be 0 -3 1 0 -3 1. Okay. So this is the transformations. Now 1 0 0. Now what will be the next step? Next step will be 1 in the place of A22. Now it is already 1 here. Now we have to change here and here. इथे 0 पाहिजे आणि इथे पण 0 पाहिजे. Now what we have to do? What we have to do? So the next transformation should be for this R3 changes to R3 -5 आहे तो +5 करू. You have to add here. R3 changes to R3 plus 5 times R2 आणि इथे 0 पाहिजे तर and R1 changes to R1 minus 2 times R2. So we have to use R2 only for त्या कॉलमचं 0 आणायचं आहे, तर तुम्हाला R2 यूज करायचं आहे. R3 मध्ये 0 करायचं असेल तर R3चा 1 यूज करावं लागेल, हे सांगतोय. सो वी हॅव टू यूज दीज 2 ट्रान्सफॉर्मेशन एकामध्येच. सो व्हॉट वी हॅव टू चेंज R1 R3. R2 लिहून टाकू पहिले. सो 0 1 2 into A inverse is equal to, this is 1 0 0. Okay. Now first of all you have to check for this. Okay. R3 what? R3 is 0 -5 -8 and this is 0 -3 1. Okay. Now plus 5 times R2 ला 5 ने मल्टिप्लाय करून घेऊ. So 0 5 10. This is again 5 0 0. Okay, addition है, sign doesn't change. So 0 plus 0 0 -5 plus 5 0 -8 plus 10 plus 2. 0 plus 5, that is 5 -3 1. So that should be R3 0 0 2 and 5 -3 1. Okay.
Now we have to check for this. R1 changes to R1 minus 2 times R2. So what it does? It becomes R1 म्हणजे काय? 1 2 3 0 1 0. ओके, एका वेळेस लिहा. फक्त रफ वर्क आहे हे आपलं. तुम्हाला जर डायरेक्टली करता येईल तर डायरेक्टली करू शकता. बट वी प्रेफर आय स्पेशली प्रेफर द रफ वर्क फॉर दिस बिकॉज फॉर द ॲक्युरसी अशी, कारण एक जरी चुकला आपला इनवर्स आपला येणार नाही. आणि रिव्हर्स जर जायचं म्हटलं तर रिव्हर्स गेल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे ते सापडत नाही. त्याच्यामुळे ॲक्युरसी मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. फॉर दॅट पर्पज आय यूज दॅट रफ वर्क. ओके, बरोबर आहे. नाव R1 मायनस 2 टाइम्स R2, याला 2 नी मल्टिप्लाय करून घे. दॅट इज 0 2 4. ठीक आहे. 2 इंटू 0 0 0, 2 इंटू 1 2, 2 इंटू 2 4. दिस इज 2 इंटू 1 2 0 0. सो सबट्रॅक्शन इज देअर. मायनस 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 सगळे मायनस होऊन जाईल. नाव 1 मायनस 0 1, 2 minus 2 0, 3 minus 4 minus 1, minus 2 1 0. So this is 1 0 minus 1. This is minus 2 1 0. Now बघा, one thing we have to remember here की जिथे जिथे आपण 1 आणि जिथे जिथे 0 आणलेला आहे तो चेंज अजूनपर्यंत झालेला नाही आहे. जो आणतो आहे तो चेंज व्हायला नको. If that get changes, then तुमचं ट्रान्सफॉर्मेशन समथिंग रॉंग आहे असं समजायचं. ओके, आपण जिथे जिथे 1 0 आहे तिथे तसाच 1 0 आहे, तो चेंज झालेला नाही आहे. 0 स्पेशली बिलकुल चेंज झालेला नाही आहे. ओके, नाव दॅट थिंग वी हॅव टू रिमेंबर. नाव द नेक्स्ट थिंग, 1 इन द प्लेस ऑफ इथे 1 0 0 आला, 1 इथे 0 0 आला. नाव द नेक्स्ट स्टेप विल बी 1 इन द प्लेस ऑफ दिस A33. ह्या 2च्या ठिकाणी 1 पाहिजे. आता अशा वेळेस काय करायचं, जेव्हा लास्ट वन पाहिजे असेल तेव्हा काही ट्रान्सफॉर्मेशन करू नका. कारण जर तुम्ही म्हटलं की मी 2 मायनस इथे -1 आहे, सो 2 R3 प्लस R1 करतो तर 2 - 1 1 इथे होऊन जाईल. बट 1 इथे बघा 0 - 1 होऊन जाईल. 0 - 1 इज -1. सो इथे -1 येऊन जाईल. सो मी काय म्हटलं पहिलेच की जो तुमचा ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही केलेला आहे, 0 आणलेला आहे, तिथे 0 असायला पाहिजे, तिथे चेंजेस व्हायला नको. सो तिथे -1 येत आहे, दॅट मीन्स युअर ट्रान्सफॉर्मेशन समथिंग रॉंग झालेलं आहे. ओके, सो मग करायचं काय, असं करायचं आहे की फरक पण पडला नाही पाहिजे या 6 गोष्टीला. सो व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू डिवाइड इट बाय 2. बघा, डिटर्मिनंट ऑफ ए किती आला होता, 2 आला होता. सो आन्सरमध्ये अपॉन 2 राहील, दॅट्स कन्फर्म. म्हणून आपल्याला इथे 2 नी डिवाइड करावं लागेल. मी नंतर सांगेल की काय चेंज होतात. सो हिअर R3 चेंजेस टू 1/2 R3. 1/2 म्हणजे 2 नी डिवाइड. सिमिलर सांगा, 1 0 - 1 0 1 2 इंटू A इनवर्स इज इक्वल टू, इथे काय बनेल, -2 1 0 1 0 0 5 - 3 1. Okay, now here we have to divide it by 2 R3. So this will be 0/2 0, 0/2 0, 2/2 1, and this we are 5/2 minus 3/2, and this is what, 1/2. Okay, now हा 1 आला. सो इथे दोन्ही ठिकाणी आता 0 येतात. कशी येईल तुम्हीच सांगायचं आहे, कसं येईल. सो हिअर वी गेट 0 बाय युजिंग दिस R2 minus 2 times R3. Here R1 plus R3. So we have to apply again true transformations, and we are already there for the answer. R2 changes to R2 minus 2 times R3. 2 minus 2 होऊन जाईल, and R1 changes to R1 plus R3.
प्लस म्हणजे इथे -1 ऑलरेडी इज देअर, सो -1 + 1 0 जाईल. सो बाय R1 plus R3, so what it will be? Okay, now we have to change R2 and R1. R3 लिहून टाकतो मी. 0 0 1 into A inverse is equal to, carefully सोडवायचं आहे, 5/2 -3/2 1/2. Okay, now we have to apply the transformations clearly. R2 minus 2 times R3, so we have to here 2 times लिहून घेतो. Okay, so रफ वर्क करून घेऊया. Okay, now R2, what is R2? Tell me, what is R2? R2 is 0 1 2 0 1 2. Here 1 0 0 1 0 0 minus 2 times R3, 2 times R3 2 ने मल्टीप्लाय कराल, 0 0 2 2 ने मल्टीप्लाय केलं तर 2 into 5/2 म्हणजे 5 minus 3 1, 5 minus 3 1, माइनस है, साइन चेंजेस, माइनस माइनस -5, दिस विल बी प्लस, दिस विल बी माइनस. सो 0 1 0 -4 3 -1. So 0 1 0, that will be -4 3 -1. Okay, and this one याला डायरेक्टली करू शकतो, प्लसच आहे फक्त. सो R1 plus R3, सो 1 plus 0 1 plus 0 1 0 plus 0 0 -1 plus 1 0. Understood? Very very simple. Now here -2 plus 5/2, ठीक है, 5/2 -2 किती होऊन जाईल. सो 4 minus 5 5/2. ओके, सॉरी 5 minus 4 upon 2, so that is 1/2. So here -2 5/2, 5/2 means 2.5, and -2 that is 0.5, half means 1/2. 1 minus, this is plus है, 1 plus -3/2, that is 1 minus 3/2, that will be -1/2. चेक करून घ्या. And 0 plus 1/2, that is what? 1/2. So this is the matrix. This is I. This is A inverse is equal to, बरोबर लिहून घेऊ, 1/2 minus 1/2 1/2. This is -4 3 -1 5/2 -3/2, and this is what? 1/2. So this is your I into A inverse. Now their I into A inverse is A inverse. So A inverse is equal to, A inverse is equal to, एक तर हे लिहू शकता किंवा by 2 common, that will be 1 -1 1. इथून by 2 common म्हणजे 2 नी मल्टीप्लाय, -8 6 -2, and this will be 5 -3 1. So this is your value for A inverse. ठीक आहे. सो ही A inverse ची व्हॅल्यू आहे. जर तुम्हाला A inverse पाहायचं आहे की करेक्ट और रॉंग, सो वी नो द रिझल्ट. A inverse is equal to I. जस्ट टेक A and A inverse, मल्टीप्लाय करा. तुमचं काय आलं पाहिजे? I means आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3, दॅट इज 1 0 0 0 1 0 0 0 1. जर हे येईल, सो युअर A inverse इज टोटली करेक्ट. ओके. सिमिलरली यू कॅन अप्लाय फॉर द, आता बघा 2 आलाय, 2 आहे. What is the value of determinant of A? That is something 2 or -2.
सो तुम्हाला सांगितलं आहे मी, जर तो अदर दॅन 1 किंवा -1 आला असेल, 2 समजा तो 8 आला असता तर कुठेतरी डिवायडेड बाय 8 असता. इफ इट इज 7 देन कुठेतरी डिवायडेड बाय 7 असता. ए इनवर्समध्ये हे येईल, हे पक्का आहे. ठीक आहे, ही ट्रिक लक्षात ठेवायची नेहमी. जर 2 आला तर इथे डिवायडेड बाय 2 राहीलच, त्याला आपण बाहेर काढलं आहे फॉर द इंडिकेशन पर्पज. ओके, सो दिस इज द परफेक्ट मेथड फॉर फाइंडिंग ए इनवर्स बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स. यू कॅन 3/3चा जर तुम्ही इझिली सॉल्व कराल, प्रॅक्टिस करा अजून, 3/3 इझिली सॉल्व कराल. सो 2/2 साठी खूप काही मोठी गोष्ट नाही आहे, 2/2 सॉल्व करून द्यायची पण तेवढी मला गरज वाटत नाही. ओके, सो प्रॅक्टिस 2 or 3 प्रॉब्लेम्स फॉर, जसं क्वेश्चन नंबर 6 मध्ये 2/2चे 2 प्रॉब्लेम्स आहे, पुन्हा एक 3/3चा आहे, तुम्ही त्याला ट्राय करू शकता. और मिसलेनियस एक्सरसाइजमध्ये काही प्रॉब्लेम्स आहे फॉर इनवर्स, जसं मिसलेनियस एक्सरसाइजमध्ये 7th नंबरचा प्रॉब्लेम आहे फॉर फाइंडिंग द इनवर्स ऑफ एनी मॅट्रिक्स बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो दिस इज फॉर रो ट्रान्सफॉर्मेशन. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला पुन्हा एक प्रॉब्लेम मी शिकून देईल. सो दिस इज ऑल अबाउट finding the inverse by using row transformations. You can solve some problems from the miscellaneous exercise. That is question number, I think 7th is there. And one thing again I like to share with you, that is a question that is check whether the matrices are invertible or not. Invertible आहे की नाही आहे हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. जसं इन्व्हर्टिबल, मी मागच्या याच्यामध्येच हे सांगायला पाहिजे होतं की इन्व्हर्टिबलचा अर्थ काय होतो. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय असेल. नाव इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स कोणता असेल, इफ एनी मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल देन देअर इनवर्स एक्झिस्ट. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इनवर्स एक्झिस्ट आहे तर इन्व्हर्टिबल. इनवर्स एक्झिस्ट आहे मीन्स दिस इज नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स इन्व्हर्टिबल. समजून झालं आहे. आता नॉन सिंग्युलर म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. जर डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 येईल देन दॅट मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. ठीक आहे, कनेक्शन समजून घ्या. इन्व्हर्टिबल व्हेअर, इन्व्हर्टिबल केव्हा आहे, व्हेन दॅट इनवर्स एक्झिस्ट, तर इन्व्हर्टिबल आहे. इनवर्स कधी एक्झिस्ट असेल, व्हेन दॅट मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर केव्हा असेल, व्हेन डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. इफ डिटर्मिनंट, आता सिंपल म्हणायचं आहे, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 देन द मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 देन द मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. ठीक आहे, दिस इज द सिंपल थिंग. सो काही तिथेही प्रॉब्लेम्स आहे फ्रॉम मिसलेनियस एक्सरसाइज 2A. हिअर देर आर सम प्रॉब्लेम्स. देर क्वेश्चन नंबर 3, check whether the matrices are invertible or not. So तोही क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. सो दॅट्स ऑल फ्रॉम दिस लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहूया ॲडजॉइंट मेथड काय असते. सो दिस इज ऑल अबाउट द रो ट्रान्सफॉर्मेशन, फाइंडिंग द इनवर्स बाय युझिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, थँक्यू.